नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर या प्लॅटफॉर्मवर मी स्वागत करतो. लास्ट लेक्चरमध्ये आपण ऑसिलेशन्स या चॅप्टरवरचा एक लास्ट लेक्चर आपण डिस्कस केला होता. ओके, लेक्चर नंबर 30, ज्यामध्ये आपण 2 प्रिव्हियस एक्झाम्पल डिस्कस केले. तर या लेक्चरपासून वी आर मूव्हिंग टू द नेक्स्ट चॅप्टर, सुपरपोजिशन ऑफ वेव्स. म्हणजे 12वीच्या सिलेबसमधला हा 6वा चॅप्टर आहे. म्हणजे आतापर्यंत आपण रोटेशनल डायनॅमिक्स, त्यानंतर थर्मोडायनॅमिक्स, त्यानंतर कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन्स, ऑसिलेशन्स, या प्रकारे आपण 5 चॅप्टर डिस्कस केलेले आहे. ओके, 6व्या चॅप्टरकडे आपण मूव्ह करतो. आणि जे काही 2 एक्झाम्पल्स आहेत, महाराष्ट्र CET 2023ला अतिशय रिसेंट, म्हणजे रिसेंट एक्झाम्समधले आपण दोन्ही महाराष्ट्र CETचे क्वेश्चन्स डिस्कस करतो ऑन द चॅप्टर सुपरपोजिशन ऑफ वेव्स. ओके, दोन्ही क्वेश्चन अतिशय इझी आहे, अतिशय इझी आहे. ओके, म्हणजे थोडाफार जर कॉन्सेप्ट क्लिअर राहिला तर काही मोठी गोष्ट नाही. म्हणजे कोणी पण अशा प्रकारचे एक्झाम्पल्स सॉल्व करू शकतो आणि त्यांनी करायलाही पाहिजे. ओके, बघा एकदम सिम्पल. द डिस्प्लेसमेंट ऑफ 2 सायनुसॉइडल वेव्स. 2 वेव्स आहे, त्यांचं डिस्प्लेसमेंट दिलेलं आहे. पहिलं Y1 आणि सेकंड Y2. काही हरकत नाही, त्याच्या आतमध्ये जे काही ते आहे, फुल स्टॉप. देन द फेज डिफरन्स बिटवीन द वेव्स आफ्टर द टाइम 2 सेकंड अँड आफ्टर द फेज डिफरन्स 5 सेंटीमीटर. त्यानं लक्षात. देन द फेज डिफरन्स बिटवीन द ठीक आहे, काही हरकत नाही. बघा आता ही जी काही पहिला वेव्ह आहे, ओके, बघा हा झाला ॲम्प्लिट्यूड पहिल्या वेव्हचा. ओके, साइन ऑफ हा आतमध्ये जो काही सगळा आहे हा झाला फेज डिफरन्स, याला म्हणू आपण φ1. ओके, हा झाला फेज. हा काय झाला, जी काही पहिली वेव्ह आहे, ज्या पहिल्या वेव्हचा ॲम्प्लिट्यूड 8 आहे, ओके, सेंटीमीटर मीटर जे काही राहणार. ओके, तर त्या पहिल्या वेव्हचं फेज आहे φ1. सेकंड जी काही वेव्ह आहे तिचं फेज आहे φ2. तर आपल्याला काय विचारलं त्यांनी, फेज डिफरन्स बिटवीन द 2 वेव्स. ओके, बघा आता ही हा झाला φ2, फेज डिफरन्स म्हणजे डेल्टा φ2 मायनस φ1. हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे त्यांनी जे काही विचारलं आहे हे त्यांना लक्षात. ओके, दोन्ही जर वेव्ह बघितल्या तर दोन्ही वेव्हचा ॲम्प्लिट्यूड सेम आहे. याचा फेज φ1 आहे, याचा फेज φ2 आहे. ओके, दे आर आस्किंग टू फाइंड अस फेज डिफरन्स बिटवीन द सेकंड अँड द फर्स्ट वेव्ह. काही हरकत नाही. म्हणजे हा φ2 मायनस φ1, चला काही हरकत नाही. बघा φ2ची आपण व्हॅल्यू आहे आपल्याकडे. ओके, आणि φ1ची पण व्हॅल्यू. आपण φ2 आणि φ1ची व्हॅल्यू फाइंड आउट करू. त्या 2 व्हॅल्यूज इथं फुट करू आणि आपण फेज डिफरन्स फाइंड आउट करू. रेडियनमध्ये राहतो जो काही फेज राहतो, फेजचा युनिट काढतो रेडियन. ठीक आहे, म्हणून तुम्ही ऑप्शन्स बघू शकता, सगळे ऑप्शन्स रेडियनमध्ये आहेत. चला काही हरकत नाही. ओके, आणि तो फेज डिफरन्स कधी फाइंड आउट करायचा आहे, जेव्हा टाईम किती राहतो 2 सेकंद. ओके, त्या दोघांमधला जो काही पाथ डिफरन्स, ओके, मी एक्स म्हणजे फेज डिफरन्स नाही, एक्स म्हणजे पाथ डिफरन्स, जेव्हा त्या दोघांमध्ये पाथ डिफरन्स 5 सेंटीमीटर आहे आणि टाईम किती झालेला आहे 2 सेकंद, तर या म्हणजे कंडिशन्सला आपल्याला फेज डिफरन्स फाइंड आउट करायचा. ठीक आहे, इनिशियली आपण φ2 फाइंड आउट करू. φ2ची आपल्याकडे व्हॅल्यू आहे, φ2ची व्हॅल्यू आहे 25 टाइम्स x मायनस 40 टाइम्स t. चला 25. ओके, बघा फेज डिफरन्स फाइंड आउट करायचा आहे. ओके, म्हणजे φ2 आपण फाइंड आउट करतो. कोणत्या पाथ डिफरन्सला, बघा 5, एक्सची व्हॅल्यू किती आहे 5 आणि टीची व्हॅल्यू तुमच्याकडे किती आहे 2. कॅल्क्युलेट करा. हे झाले 125, हे झाले 80. ओके, शिल्लक किती राहिले आपल्याकडं 45 रेडियन. जो काही फेज राहतो तो आपल्याला कशामध्ये दाखवायचा आहे, रेडियन. सिम्पली आपल्याला असंच φ1 फाइंड आउट करायचे आहे. φ1ची व्हॅल्यू घ्यायचं 20 टाइम्स x आहे, एक्सची व्हॅल्यू मी डायरेक्ट पुट करतो. आता आपल्याकडे f5 आहे, मायनस 30 टाइम्स t आहे 2 सेकंद. ठीक आहे, हे झाले 100, 30 दोन्ही 60. ओके, म्हणजे तुमच्याकडे किती राहिलं 40 रेडियन. अतिशय सिम्पल आहे, म्हणजे काही मोठी याच्यात घटनाच नाही आहे. ठीक आहे, φ2ची व्हॅल्यू 45 आहे आणि याची व्हॅल्यू किती आहे 40 आहे. म्हणजे जो काही फेज डिफरन्स राहणार तो किती आहे 5 रेडियन. किती राहणार 5 रेडियन. देअरफॉर द ऑप्शन नंबर 4th वन इज द करेक्ट वन. कोणीही पण या गोष्टी सॉल्व करायला पाहिजे. काहीच मोठी अडचण नाही आहे त्याच्यात, काही मोठी अडचण नाही. एनिबडी कॅन डू इट. डुमरी क्वेश्चन आहे. कोणत्याही विद्यार्थ्यांनी, सामान्य ॲव्हरेज माझ्यासारख्या विद्यार्थ्यांनी इझिली सॉल्व करू शकतो आपण. चला काही हरकत नाही. ओके, अशा प्रकारे आपला हा जो काही क्वेश्चन होता महाराष्ट्र CET 2023, पहिला क्वेश्चन आपण इझिली सॉल्व करू शकलो. पॉज करून नोट डाऊन करा, म्हणजे जेणेकरून आपल्याला
दुसऱ्या क्वेश्चन्सकडे लगेच वळता येईल. ठीक आहे, अतिशय सिंपल, अतिशय सिंपल. ओके, बघा असाच एक सेकंड क्वेश्चन आहे, तोही सिंपलच आहे. डिस्कसिंग सोल्युशन फॉर द न्यूमेरिकल नंबर सेकंड. बघा काय दिलेलं आहे, ए प्रोग्रेसिव्ह वेव्ह इज गिवन बाय, काही हरकत नाही, वेव्ह इक्वेशन दिलेलं आहे. ऑन दिस वेव्ह हाऊ फार अवे आर द 2 पॉईंट्स हॅव्हिंग अ फेज डिफरन्स 90 डिग्री. विषय लिहिलेला आहे, आपल्याला वेव्ह इक्वेशन दिलेलं आहे प्रोग्रेसिव्ह, ते लिहून घेऊ आपण. y इक्वल्स टू 12 टाइम्स साइन 5t मायनस 4x. चला काही हरकत नाही. ठीक आहे, ऑन दिस वेव्ह हाऊ फार अवे आर द 2 पॉईंट्स हॅव्हिंग अ फेज डिफरन्स 90 डिग्री. म्हणजे आपल्याला त्यांनी फेज डिफरन्स डेल्टा फाय दिला आहे. 90 म्हणजे आपण सरळ याला π/2 लिहू. आणि काय विचारलं की दोन जे काही वेव्ज आहे किती दूर आहे, हाऊ फार अवे. ओके, म्हणजे दोन वेव्सचे जे काही 2 पॉईंट आहे, म्हणजेच आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, पाथ डिफरन्स डेल्टा एक्स. त्या लक्षात बघा, हाऊ फार अवे आर द 2 पॉईंट्स हॅव्हिंग अ फेज डिफरन्स दिस मच. म्हणजे जेव्हा दोन वेव्हमध्ये π/2 हा फेज डिफरन्स असतो, तर दोन वेव्ह, ओके, दोन वेव्हचे समजा जे काही पॉईंट्स आहे, ओके, ते किती अंतरावर किंवा सरळ त्यामधल्या दोघांचा पाथ डिफरन्स किती आहे. ओके, आता बघा आपल्याला रिलेशन माहिती पाहिजे. बघा आपल्याकडे एक रिलेशन आहे, डेल्टा एक्स फाइंड आउट करायचे आहे. डेल्टा फाय इक्वल्स टू 2π/λ इंटू डेल्टा एक्स. इथं लक्षात. ओके, पाथ डिफरन्स फाइंड आउट करायचा आहे. पाथ डिफरन्स फाइंड आउट करण्यासाठी हा फॉर्म्युला आपल्याला, relation in between the phase difference and the path difference. Delta phi equals to 2π/λ into delta x, where delta phi is phase difference they have given. 2π arbitrary constant, लॅम्बडा आपल्याला फाइंड आउट करायचा, डेल्टा एक्स फाइंड आउट करायचा. ठीक आहे, म्हणजे मला जर आता डेल्टा एक्स फाइंड आउट करायचा असता तर फक्त एकाची गरज आहे, कोणाची, लॅम्बडाची. डेल्टा फाय ऑलरेडी मला दिलेला आहे, 2π आर्बिट्ररी कॉन्स्टंट, म्हणजे मला काय फाइंड आउट करायचं, लॅम्बडा. मग हा लॅम्बडा कुठून फाइंड आउट करायचा, या इक्वेशनवरनं. ठीक आहे, ओके, बघा आपल्याकडं हा गिवन इक्वेशन आहे, हा गिवन इक्वेशन आहे. आपल्याकडे जनरल इक्वेशन आहे, y इक्वल्स टू a साइन, ओके, a साइन 2π a साइन 2π x/λ मायनस स्मॉल t अपॉन कॅपिटल टी. इथं लक्षात, हा जनरल इक्वेशन आहे, जनरल प्रोग्रेसिव्ह वेव्ह. y इक्वल्स टू a साइन 2π ब्रॅकेटमध्ये जो काही फेज आहे तो x/λ मायनस स्मॉल t अपॉन कॅपिटल टी. ओके, सॉरी, याला आपण असं लिहू, x/λ मायनस स्मॉल t अपॉन कॅपिटल टी. ओके, इंटरचेंज पण करू शकतो, काही मोठी अडचण नाही, याच्यात थोडा डीप जावं लागणार, तिथपर्यंत जात नाही. आता याच्यासोबत कम्पेअर जर केला तर एक गोष्ट लक्षात येतं, बघा ॲम्प्लिट्यूड ए जो आहे तो इथं ॲम्प्लिट्यूड 12 आहे, काही हरकत नाही. साईन नंतर 2π इथं अब्सेंट आहे, त्याच्यामुळे इथं आपल्याला 2π काय करावं लागणार, ॲडजस्ट साईन ऑफ 2π. 2π जर मी मग वर ॲडजस्ट केलं तर मला खाली 2π ॲडजस्ट करावं लागणार, 4x/2π. येतं लक्षात. हा जनरल इक्वेशन होता, हा गिवन होता, गिवनमध्ये मी 2π ॲडजस्ट केला, मग 2π जर मला इथे ॲडजस्ट करावं लागणार तर इथं खाली ॲडजस्ट कर. आता ह्या 2π जर या दोघांमधनं कॉमन निघला तर या 2π सोबत काय येतो, कॅन्सल, ॲडजस्टमेंट केली. ठीक आहे, आता एकदम सिम्पल झालं. बघा आता सोपं झालं. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, लॅम्बडा. बघा ॲम्प्लिट्यूडची व्हॅल्यू किती आहे, 12, 2π. ठीक आहे, आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, लॅम्बडा. तर लॅम्बडा या दोन टर्म्समधनं फाइंड आउट करू शकतो. बघा हा याच्यासोबत कम्पेअर करा, देअरफॉर x/λ इक्वल्स टू 4x/2π. बघा x गेट कॅन्सल, आपल्याला लॅम्बडा पाहिजे, रेसिप्रोकल करा, देअरफॉर 2π/4. देअरफॉर लॅम्बडाची व्हॅल्यू फाइंड आउट केली आपण 2π/4. ही लॅम्बडाची व्हॅल्यू तो पुट करूया आपण. ठीक आहे, डेल्टा फाय आपल्याकडे किती दिला आहे, π/2 इक्वल्स टू 2π. लॅम्बडाची व्हॅल्यू किती आहे, 2π/4, म्हणजे तो वर गेला, इंटू काय, डेल्टा एक्स. बघा आता 2π गेट कॅन्सल, डेल्टा एक्स फाइंड आउट करायचा आहे, त्याच्यामुळे हा 4 इकडे शिफ्ट करू, देअरफॉर π/2 इंटू 4 किती झाला, 8, देअरफॉर डेल्टा एक्स. हा झाला तुमचा पाथ डिफरन्स, π/8. ऑप्शन सेकंड इज देअर. द क्वेश्चन इज फ्रॉम द महाराष्ट्र CET 2023. अतिशय सिंपल. ओके,
जेव्हा आपल्याला फेज डिफरन्स 90 डिग्री दिलेला आहे तेव्हा काय विचारलं, दोन वेव्हचा पाथ डिफरन्स. मग फेज डिफरन्स आणि पाथ डिफरन्ससाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे, डेल्टा फाय इक्वल्स टू 2 पाय आपण लावला इंटू डेल्टा एक्स. सगळ्या गोष्टी दिलेल्या आहे, फक्त एक अडचण होती मला लॅम्बडा फाइंड आउट करायला. मग लॅम्बडा फाइंड आउट करण्यासाठी जो काही गिवन इक्वेशन आहे तो स्टँडर्ड जनरल इक्वेशनसोबत कम्पेअर केला. जस्ट एकदम सिम्पली कंपॅरिझन आहे. त्या कंपॅरिझनला मला लॅम्बडा मिळाला, तो लॅम्बडा मी पुट केला आणि इझिली मी सोल्युशन्स भेटू शकलो. काही अडचण नाही, कुठल्याच प्रकारच्या मोठ्या अडचणी इथं आपल्याला आल्या नाही. अशा प्रकारे जर तुम्ही प्रयत्न केला, प्रत्येक क्वेश्चन टॅकल करण्याचा प्रयत्न केला, तर 101% तो क्वेश्चन सॉल्व्ह होणार म्हणजे होणारच. तुम्हाला जर आपला उपक्रम आवडत चालला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.